नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर साबुदाणा वडा म्हटलं की तेलात टाकताच तो फुटतो किंवा तेलकट होतो, अशा अनेक आपल्या समस्या असतात। तर आज मी अगदी खास अशा 2 टिप्स सांगणार आहे आणि मी त्याच साहित्यामध्ये अशा पद्धतीचे मस्त कुरकुरीत क्रिस्पी असे मेदूवडे बनवणार आहे उपवासाचे। तर मेदू वडा किंवा साबुदाण्याचा वडा तेलात टाकतात फुटतो किंवा तेलकट होतो, त्यासाठी अशा खास टिप्स सांगितलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। एक गृहिणी म्हणून एक लाईक एक सबस्क्राइब नक्की करा। तर अशा पद्धतीचे मस्त क्रिस्पी मेदूवडे बनवण्यासाठी इथं साबुदाणा आहे जो मी संध्याकाळीच भिजवत ठेवलेला आहे आणि जास्तीचं पाणी न टाकता थोडंच पाणी टाकायचं। साबुदाणा भिजवताना जो आपण साबुदाणा धुतो आणि त्यामध्ये शिल्लक राहते तेवढ्याच पाण्यामध्ये आपण हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। एकदम मोकळा असा साबुदाणा खिचडीसाठी किंवा अशा पद्धतीने वडे बनवण्यासाठी तुम्ही करू शकता। तर आपण गोल साबुदाण्याचे वडे बनवतो तेव्हा ते आतूनच एकदम असं त्याच्यामध्ये हवा भरली जाते आणि ते साबुदाणा वडा तेलातच फुटतो, त्यामुळे मी या खास पद्धतीने आज वडे बनवलेले आहेत। तर इथं साबुदाणा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, सेंधव मीठ आणि बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या, तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा टाकू शकता आणि जाडसर वाटलेलं दाण्याचं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, भाजून शेंगदाणे टाकलेले आहेत। तर इथं मी शिजवलेला बटाटा आहे। आता आपण काय करतो की बटाटा थोडासा जास्तीचा घेतो, तर इथं काय करायचं, बटाटा थोडासा साबुदाण्यापेक्षा कमी घ्यायचा आणि मॅशरने मॅश न करता अशा पद्धतीनं हाताने जाडसर असा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे आणि बटाटा साबुदाण्यापेक्षा कमी वापरायचा, त्यामुळे तेलात टाकताच ते छान बटाटा शिजून मग एकदम असं फुटतो, त्यामुळे आपले हे साबुदाण्याचे वडे तेलात फुटतात आणि आपणाला सुद्धा जखम होते आणि तेलकट सुद्धा होतात। त्यासाठी अशा पद्धतीनं आणि जो साबुदाणा आहे छान असा मोकळाच असायला पाहिजे। तर आणि हे बघा अशा पद्धतीनं आपलं हे पीठ जे आहे कोरडं असलं पाहिजे। जास्त जर मळून जर घेतलं ते जो बटाटा आहे चांगल्या प्रकारे मळला जातो आणि साबुदाणा वडा करताना आपण अशा पद्धतीचे गोल वडे जाडसर करतो, ते तसं न करता आपल्या बोटाच्या साहाय्याने तुम्ही एकदम ह्याला चपटा आकार द्यायचा आणि साबुदाण्याचे वडे अशा पद्धतीने गोल न करता आतून थोडंसं छिद्र करायचं, जेणेकरून जी हवा आहे ते निघून जाईल आणि आपला हा साबुदाण्याचा वडा अजिबात फुटणार नाही, दिसायला सुद्धा सुंदर दिसते आणि खायला एवढा क्रिस्पी होतो। नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करून बघा। तर इथं बघा छान असा आपल्याला चपटा थापायचा आहे। असा जर चपटा बनवला की जास्त जाडसर होत नाही। जाड साबुदाण्याचे वडे बनवले की मग ते फुटतात आणि बटाट्याचाही वापर थोडा जास्त केला की तो साबुदाण्याचा वडा फुटतो आणि अशा पद्धतीनं आपण जे होल बनवतो त्यामुळे फुटत नाही आणि जास्त एअर पकडत नाही। अशा पद्धतीनं होलवाले चपटे असे आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत। तर आता मी सगळे वडे अशाच पद्धतीनं करून घेते। तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं। कधीही वडे बनवताना कमी गरम तेलामध्ये जर वडे सोडले तर तेलकट होतात, त्यासाठी चांगल्या टेम्परेचरवर तेल गरम झाल्यावरच आपल्याला त्यामध्ये वडे टाकायचे आहेत आणि वडे टाकल्यावर आपल्याला उलटपालट न करता अशा पद्धतीनं जी पहिली बॅच आहे ती चांगल्या प्रकारे तळून वर येईपर्यंत आपल्याला ह्यामध्ये उलटणं किंवा झाऱ्या अजिबात लावायचा नाही। तर बघा ह्या पद्धतीनं छान अशी एक बाजू तळून साबुदाण्याचे वडे आपले वर आलेले आहेत, तेव्हाच आपण एखाद्या काट्याच्या चमच्याने छान अशी पलटी करून घेऊन सगळीकडून मस्त क्रिस्पी कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। जर लवकर हात लावलं की आपले हे वडे जे आहेत तेलामध्येच अशा पद्धतीनं तुटून जातात आणि आतमध्ये तेल जातं आणि वडे तेलकट होतात। तर अशा पद्धतीनं बघा मस्त असे क्रिस्पी आपले हे वडे छान असं तळून घ्यायचं आणि साबुदाणा जो आहे चांगल्या प्रकारे मोकळा आणि बटाटा थोडासा कमी वापरून तुम्ही साबुदाण्याचे ह्या पद्धतीने मेदू वडे बनवाल तर कधीही साबुदाणा वडा तुमचा तेलात टाकल्यावर फुटणार नाही आणि दिसायला सुद्धा अट्रॅक्टिव्ह वाटते आणि खाण्यासुद्धा अगदी कुरकुरीत होतात। ह्या पद्धतीनं मस्त अगदी अर्धा तास सुद्धा कुरकुरीत राहतात। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। मोठी जर फ्लेम ठेवली तर ते वरून एकदम लालसर होतात, छान कुरकुरीत लागत नाही, लगेच लूज पडतात, त्यामुळे थोडंसं
मीडियम गॅसवर आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे वडे असे तळून घ्यायचे आहेत। बघा किती मस्त कलर आलेला आहे, मस्त क्रिस्पी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। तर ह्या पद्धतीनं त्या साहित्यामध्ये तुम्ही मस्त न फुटणारे असे मेदू वडे नक्की बनवा या उपवासाला। आणि कसे झाले मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे एक गृहिणी म्हणून नक्की माझ्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा इथे किती मस्त आपला हा क्रिस्पी असा मेदू वडा तयार झालेला आहे। तुम्ही दह्याची चटणी किंवा दही जर असेच खाल्ले तर सुद्धा 9 दिवसाच्या उपवासामध्ये कधीतरी काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं मेदू वडे नक्की बनवा। बघा किती मस्त क्रिस्पी आतून असे पोकळ झालेले आहेत, म्हणजे क्रिस्पी वरून आणि आतून अशा मस्त पद्धतीने मऊसर असे आपले हे वडे झालेले आहेत। तर बघा किती मस्त आणि अजिबात तेलकट झालेले नाहीत, त्यामुळे फ्लेम जी आहे ती मीडियम ती हाय ठेवायची, त्यामुळे तेलकट होत नाहीत। अशा पद्धतीची तळलेली मिरची, दही, वडे अगदी मस्त जबरदस्त असा नाश्ता तुम्ही उपवासाला करू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि ह्या 2-3 टिप्स वापरा, जेणेकरून आपले जे वडे आहेत तेलात फुटणार नाहीत। वडा थापताना अगदी पातळसर थापायचा, जास्त जाड न ठेवता, आणि आतून अशा पद्धतीचं होल द्या आणि मॅशरने बटाटा मॅश न करता हाताने असा जाडसर तुम्ही साबुदाण्यामध्ये टाकून, साबुदाणा जास्त न मळता अगदी सैलसर हाताने मळून अशा पद्धतीने वडे करू शकता। तर ही रेसिपी कशी वाटली सांगा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।